तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. डे थर्डचा आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे. आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेणार आणि मग इथून आम्ही निघतोय थेकडीला. उर्मिला काय काय घेणार आहे बघूया. फ्रूट्स, त्याच्यानंतर काय ज्यूस, त्याच्यानंतर काय काय आज आहे ते सगळं आम्ही ट्राय करतो आणि तुम्हाला दाखवतो. चलो, मी माझी पण प्लेट भरून घेतोय आणि मग तुमच्याशी बोलतो. ब्रेकफास्ट करून त्यानंतर आठवलं की आम्ही ब्लॉग करायला विसरलो. सो गुड मॉर्निंग. मगाशी क्लिप घेतली की हां ठीक आहे. मग अशी पण क्लिप घेतली होती आम्ही ब्रेकफास्ट सर्व करताना. तर आज पण बरेच काय काय आयटम्स होते आणि प्रणव मला वाटतं कालचं तप्पू कुठे तर त्याने फक्त कलम नाव दिलं. टेस्ट वेगळी. मला नाही वेगळी लागली टेस्ट. मी खाल्लं दोन्हीची टेस्ट वेगळी आहे, दोन्हीचा थिकनेस वेगळा आहे. पण ते दिसायला सेम उत्तप्पम सारखंच होतं. तर ते आम्ही खाल्लं. आता मी ब्रेड बटर खाते, टोस्ट केलेले ब्रेड. आणि त्याच्यानंतर आता आम्ही ऑलरेडी लेट आहे, 15 मिनिट लेट आहे. तर आता आम्ही पटकन आवरू, बॅग्स घेऊ आणि चेकअप करू. आणि आज आम्ही जातो थेकडीला. तर ब्लॉग बघत आहे. डे 3 आजचे सगळेच खूप भारी आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही एलिफंट ॲक्टिव्हिटी करणार आहे, आम्ही कथकली शो बघणार आहे, आम्ही कलरी शो बघणार आहे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग आम्ही आज करणार आहे आणि त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत. सो फायनली आम्ही चेकआउट करतो आता इथून. आता वे टू थेकडी. सगळं झालेलं आहे, बॅकपॅक अँड ऑल. अँड दिस इज माय डे 2 आउटफिट. हा जम्पसूट आहे. आम्ही आलो आता हँडलूम साडी शॉपमध्ये. इथं जे केरळचे ट्रॅडिशनल साडीज वगैरे आहेत ते सगळे अवेलेबल आहेत आणि सगळं हँडलूमवरती आहे. छान साडीज आहेत इथं, भरपूर छान साडीज आहेत आणि सगळ्या हँडलूमच्या साडीज आहेत. उर्मिला इकडं काही साड्या बघते आहे, आपण बघूया त्यातल्या काही. तर अशा काही ट्रॅडिशनल साड्या आम्ही इथं बघतोय. जास्त करून एलिफंट प्रिंटच आहेत साड्यांवरती, पण ते एकदम मोठ्या प्रिंट दिसतात. अशा ह्या सगळ्या ट्रॅडिशनल साड्या केरळच्या स्टॉक आणि भरपूर असे इथं पब्लिक खरेदीला आलं. आम्हाला पहिल्यांदा ही साडी आवडलेली, पण ही अगदीच महाग आहे, अगदीच. वो स्टिच नहीं है ना, लेकिन ओपन करके दिखाना पूरा. और ये भी स्टिच है या सेमी स्टिच? अच्छा, ओके. क्या प्राइस है इसका? 2200. आणि आम्ही आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलो आहे आणि मला इथं काय बघायला मिळते, हे कोणाला जर आठवलं तर सांगा ना. फेमस गन आहे, एकदम फेमस. परवाच पिक्चर बघत होतो आम्ही, फिर हेरा फेरी. तोतला सेटला सांगायला पाहिजे आम्हाला गन सापडले म्हणून. एकदम मस्त. आणि ते सगळं लाकडामध्ये आहे, एकदम मस्त वाटतं, एकदम असं रिच वाटते. जर कोण नवीन घर बांधून जर इंटेरियर करत असेल तर त्याने एकदा केरळा व्हिजिट करा फक्त या गोष्टीसाठी, एकदम मस्त. चॉकलेट फॅक्टरीमध्ये आम्ही आलो आहे आता. मस्त असे चॉकलेट बघणार आहे. स्पायसेस पण आहे, चॉकलेट्स पण आहे. हे काय आहे? रोल ऑन परफ्यूम्स आहे. ओके, रोल ऑन परफ्यूम. इकडे असे चहा वगैरे सगळे पार्सल्स आहेत. सगळं टी, मसाले, चहा, असे डिझाईन, फोटोज सगळे असे. रोज वॉटर,
तर आम्ही मस्त आहे एकदम शॉप. हे आता सध्या आय थिंक हे मसाल्याचं शॉप आहे. याच्यावरती चॉकलेट फॅक्टरी असेल, आम्ही तिथं पण जाऊ आणि सगळे मसाले आहेत. आणि फायनली आम्ही आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये एंटर करतो आहे. बघूया आता काय काय चॉकलेट फॅक्टरीमध्ये वेगळं तर काहीतरी सेशन चालू आहे. चॉकलेट कसं बनवता येईल ते दाखवलं आहे. ये मिल्क चॉकलेट यूनिट है. कौन सी चॉकलेट? चॉकलेट बेसिकली 3 वैरायटीज, मिल्क एंड डार्क व्हाइट. चॉकलेट कसं बनतं ते सगळं सांगतात ते ॲक्च्युली गाईड करतात आम्ही. आपका नासिक और नागपुर कहाँ से? मुंबई. हां मग तिथे जाते पुढं. सर बाद में ये चॉकलेट मोल्ड आगे रखेगा थोड़ा वाइब्रेट करने के लिए. वाइब्रेट क्यों करता है चॉकलेट का अंदर? एयर बबल जो होता है, एयर बबल रिलीज करने के लिए वाइब्रेट करेगा. वाइब्रेट करेगा. हाँ आगे आगे. अभी सीधा फ्रीजर का अंदर जाएगा. व्हाइट चॉकलेट तयार होतं. 20 मिनट्स टाइम फ्रीजर का अंदर रखेगा तो चॉकलेट बिल्कुल फ्रीज हो जाएगा. बाद में बाहर निकाल के पैकिंग करेंगे. इतना है बोलने के लिए. चॉकलेट घेतलेला आहे आम्ही पार्थ आणि अनन्यासाठी. एवढे सगळे चॉकलेट्स पाव किलो. प्रणव पे करतोय. झालं. चलो गर्दी बघा गाईज चॉकलेट्स शॉपिंग करायला. हॅलो. सो आता आम्ही उन्नारवरून खिचडीला आलेलो आहे आणि किती वाजले रे प्रणव? दुपार झाले. 2-3 वाजले. 3 वाजलेत. आम्ही आत्ता पोचलो आहे खिचडीमध्ये आणि येताना आम्ही थांबलो होतो 2 ठिकाणी थांबलो होतो. काही गणपती स्टॅच्यू, स्पाइस गार्डन, मसाल्यांचं होतं शॉप. तिथं फक्त थांबलो. मी मसाले वगैरे काही घेतलेलं नाही आहे. दॅट इज वेस्ट ऑफ मनी कारण इथं सगळं खूप महाग आहे. मसाले तर खूपच महाग आहे. आणि आता त्यानंतर आम्ही आलेलो आहे सर दाखवू दे मला तुम्हाला आपण कुठं आलो. टेकडीमध्ये एलिफंट कॅब. दिसला का तुम्हाला हत्ती? आम्ही बसणार आहे त्याच्यावर. तर आता एलिफंट राईडसाठी आम्ही बुकिंग केलं आहे. त्याला पण 2 तास वेटिंग आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता लगेच ॲक्टिव्हिटीज आहेत. 3ला आम्ही इथं आलो तर 2 तास कॅम्पमध्ये आहे. म्हणजे ते कथकली, एलिफंट राईड, एलिफंट बाग. आम्ही फक्त राईड घेतले, बाग नाही घेतले. एलिफंट फीडिंग आणि कथकली शो आणि कलरी शो म्हणजे मार्शल आर्ट्स असे 3 ॲक्टिव्हिटीज कंटिन्यू आहेत. तर 20 मिनिट्सची राईड आहे आणि कथकली शो आणि कलरी शो 1 आवर्सचा आहे. तर त्याचे तिकीट्स आम्ही सगळे घेतलेत. आता आमच्याकडे वेळ आहे 2 तास. तर 2 तासात आम्ही बघू, थोडं टाईमपास करू, इकडे तिकडे फिरू आणि मग त्याच्यानंतर एलिफंटवरती बसल्यावर त्याचा व्हिडिओ शूट करू. हॅलो. हॅलो. आता वाजलेला आहे आज शोचा टाइम असला आणि आम्ही आधी कथकली शो बघूला. टेकडीमध्ये एलिफंट कॅम्प नावाचा तो तिथं कथकली, कलरी म्हणजे त्याच्यामध्ये मार्शल आर्ट आणि एलिफंट राईड, एलिफंट राईड बाग ते सगळे म्हणतात. तर तिथे एक एवढी गर्दी आहे आणि भरपूर आहे. त्यामुळे आम्ही त्याची सकाळची एलिफंट राईड हे करून घेतलेलं आहे कन्फर्म. आणि आता आम्ही कथकली आणि कलरी शो बघायला. आजच्या दिवसामध्ये एवढं असं काही नव्हतं. तर हे 3च ऍक्टिव्हिटी होते, एलिफंट, कथकली शो आणि कलरी शो. टेकडीमध्ये हेच फक्त आहे, बाकी असं वेगळं काही नाहीये. आणि जंगल सफारी एक आहे. जंगल सफारी एक आहे पण आम्ही जर आजूबाजूला विचारलं ते बोलतो की जंगल सफारीमध्ये असं वेगळं असं काही नाही आणि प्राणी पण नाहीये. तर ते बघण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला जंगलातला फिरून आणते प्राणी वगैरे काय दिसणार नाही. त्यामुळे आणतेच ते कारण ऑलरेडी आम्हाला ट्रॅव्हल जंगल दिसतो. तर आता कथकली शो चालू होईल. आता 5 वाजल्यात ऑलरेडी कधी चालू करतात बघूया. आम्ही ते कथकली शो बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कसा होता शो.
मगाच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की ते आर्टिस्ट लोक त्यांचा कॉस्ट्यूम कसा वेअर करतात आणि आता या क्लिपमध्ये त्यांनी सुरुवातीला दाखवलं की नवरस म्हणजे वेगळे वेगळे जे हावभाव आहेत ते कथकलीद्वारे ते कसं एक्सप्रेस करतात. कथकली म्हणजे स्टोरी टेलिंग. त्यांनी त्यांच्या हावभावातून कशाप्रकारे सगळे दाखवतात, त्यांना जे वाटतंय ते किंवा त्यांना जे सांगायचं आहे ते या शोमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तर बघा आता पुढच्या क्लिपमध्ये एक छान असा ॲक्ट. कथकली शो बघून झाल्यानंतर आता आलेलो आहे कलरी शो बघण्यासाठी, जे की आता चालू होते थोड्याच वेळात. आजच्या दिवसाची लास्ट ॲक्टिव्हिटी आहे आणि कथकली शो छान होता. मी त्याचे क्लिप्स अटॅच करेन, तुम्ही नक्की बघा. आणि त्याच्यानंतर आहे कलरी शो मी चालू होते. तर कथकली शो आणि कलरी शो बघितल्यानंतर आम्ही आता आलेलो आहे हॉटेलमध्ये. आम्ही चेक इन केलं, आमचं डिनर पण झालं. त्याच्यानंतर आता आम्ही खेळणार आहे थोडा वेळ कॅरम खेळतो आणि मग त्यानंतर आम्ही डिरेक्टली रूममध्ये जाऊन रेस्ट करणार आहे, कारण उद्या आम्हाला निघायचं आहे LFPमध्ये. आम्हाला हाऊसबोट एवढं एकच ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त असं वेगळं काही नाही आहे. त्यामुळे एवढी एक ॲक्टिव्हिटी केलं की मग बाकी काही नाही आहे असं LFPमध्ये. आणि इथून LFP आहे अराऊंड 4 to 5 years, त्यामुळे सकाळी लवकर निघणार. आणि जसं त्यांनी लोकांनी सांगितलं, आमचं एलिफंट राईडची जी ॲक्टिव्हिटी होती ती राहिली होती. म्हणजे तिकीट्स सोल्ड आऊट ते करत होते, तरी म्हणजे वेटिंगच एवढं होतं तरी पण ते तिकीट सोल्ड आऊट करतच होते. त्यामुळं बरेच जण थांबले होते, बरेच जणांनी रिफंड घेतला, असं बरंच काय झालं. पण आमच्या हॉटेलपासून ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती वॉकिंग डिस्टन्सवर आहे, म्हणून मग आम्ही विचार केला की मॉर्निंगला लवकर येऊन आपण ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. तर आम्ही तिकीट ठेवलेच तसे. त्यांनी पण सांगितलं की तुम्ही अर्ली मॉर्निंग येऊन ॲक्टिव्हिटी करू शकता. त्यांनी उद्या सांगितलं की 7 वाजता तुम्ही या म्हणून. तर आता उद्या सकाळी लवकर जाऊ आम्ही आणि मग एलिफंट राईडची ॲक्टिव्हिटी पण होईल. आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर पुन्हा येऊ, ब्रेकफास्ट करून मग डिरेक्टली जाऊ LFPसाठी. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आता बघू उद्याचा ब्लॉग कसं जातो ते. चलो बाय. होय होय, माझं गेम आहे, लगेच घेतला. थांब, एवढं एक खेळते आणि मग व्लॉग चालू खेळ. आता बरा 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 होय, चिटिंग करायचं नाही, हारायला लागले म्हणून रडायचं नाही. कोण घेतलं क्वीन आणि कवर? कोण? तो प्रश्नच नाही आहे. पण ते मी माझ्यापर्यंत पीस आणून ठेवलेली, मग ती पीस मी घेतल्या. त्यामुळे रडायचं नाही, अजिबात नाही, रडायचं नाही. मान्य करायचं. मी जिंकलोय तर मान्य करायचं. जिंकलं नाही, पण क्वीन कवर घेतलंय ना मी. एकच पीस राहिला, माझे एकच राहिलं, पण ती माझी एकच आहे आणि हे 2 तुझं आहे. पण मी क्वीन आणि कवर घेतलंय. गप्पा बस. आता काय म्हणणार? नाही, मान्य कर, मी जिंकलोय म्हणून मान्य कर. काहीही प्रणव, सगळ्यात पहिला कोणाच्या संपल्यात? कुणाचं संपलंय सगळ्यात पहिला पिसा? तुझ्या संपल्यात? कसलं चिटिंग? तू ऑन कॅमेरा चिटिंग करायला लागलायस. ऑन कॅमेरा. गप्पा बस रडक्या. माझी गेलेली आहे. शाण्या. गुड मॉर्निंग गाईज. वॅकेशनला येऊन आम्ही उठलेलो आहे सकाळी 6 वाजता आणि आत्ता वाजलेत 7. आम्ही रेडी झालेलो आहे आणि त्याचं रिझन जसं की मी काल सांगितलं, मला अर्ली मॉर्निंग उठून जायचं होतं एलिफंट राईडसाठी. तर आम्ही उठलो सकाळी 6 वाजता, आमचं आवरलं. आणि मी हा कालचाच ड्रेस वेअर केला आहे, कारण मी हा ड्रेस स्पेशली कालच्यासाठी ठेवला होता. म्हणजे ज्या दिवशी मी एलिफंट राईड करेन त्या दिवशी, जेणेकरून मी कम्फर्टेबली बसू शकेन, मला बसता येईल. कारण बाकी कुठल्या ड्रेसमध्ये मला बसता आलं नसतं.
म्हणून मी हा ड्रेस कालच्यासाठी डिसाईड केला होता आणि कालचा आमचा प्लॅन कॅन्सलच झाला. म्हणून मग मी आज पुन्हा कॅन्सल म्हणजे ते जास्त गर्दी असल्यामुळे पोस्टपोन झाला. हां पोस्टपोन करून घेतला आम्ही. मग म्हणून मी पुन्हा आता हाच ड्रेस घातला आहे आणि आता मी फक्त राईड करून येईल आणि परत चेंज करेल. आजच्या दिवसासाठी जो डिसाईड केला होता तो ड्रेस घाली. तर ते वॉकिंग डिस्टन्सवरच आहे कॅम्प. म्हणून आता मी जातोय चालत चालत चालत. मॉर्निंग वॉक केल्याचा फील येतोय आणि मस्त वाटते. थोडीशी थंडी ऊन कोवळं ऊन. जे मिळत 7 नाही वाजता पण कसलं कोवळं ऊन लागते बघ. आणि आजूबाजूला अजूनही ढग आहेत. हात दुखतोय यार प्रणव. अजूनही ढग चालू आहेत अजून आजूबाजूला. हे सगळं ढग बंद चालू आहे. काय असते सगळंच बंद आहे. सगळीच दुकानं बंद आहेत इकडे. तर संध्याकाळी चला, 5 बाय. वाजता बंद होते आणि सकाळी लवकर पण उघडत नाही. चलो आता मी जातो तिथं आणि मग तुम्हाला गेले जातात 4-5 हप्ते कमी. 8 वाजले. एक तास झाला. अजून 2-3 फॅमिली मॉर्निंग असल्यामुळे भारी वाटतं. तेवढं स्पोर्ट करायला होय काढतात बरोबर आहे तो काढतो. असे बसतायत सगळे हत्तीवर आणि आता हे जेव्हा राऊंड मारून येतील तेव्हा नेक्स्ट नंबर आमचा असेल. म्हणजे 20 मिनिट्स वेट करायचा आहे नंतर आमचा नंबर असेल. असे फोटो पण काढतात ते. फायनली आम्ही हत्तीवर बसलो. काय भारी एक्सपिरियन्स होता. खूप भारी एक्सपिरियन्स आणि होता. आम्ही हत्तीवर बसून बाहेर आलेलो आहे. एकदम मस्त एक्सपिरियन्स होता का. खूप भारी. खूप म्हणजे मस्त, सुरुवातीला खूप ही मस्त. घाबरलेली कारण काही त्याची नाही. मुवमेंट अशी जा. पण एकदम तो भारी मुद्दाम एक्सपिरियन्स असं होता. काही पण सांगते माझ्याबद्दल. काही बी घाबरले नव्हते. आणि ओव्हर एक्साइटमेंट होती. बाजूला. थोडीशी भीती वाटलेली तर पण लोक- बसल्यावर आणि कम्फर्टेबल लोकेशन पण एकदम मस्त होतं. एकदम झाडांच्या असं याच्यामधनं येत होतं. झाडात आम्ही चाललेलो असं वाटाल तर एवढं भारी वाटाल तर खूप मस्त आणि वाटाल. असा हत्ती पुढं असायचा आणि तो पुढे गेला की तो माणूस बडवाने म्हणायचा मग हत्ती हा पुढे यायचा. हा हत्ती हा छोटासा हत्ती पुढे येत होता लगेच. मस्त वाटत होता हत्तीवर बसून. एकतर ती हाईट आणि आमचा हत्ती असा गुटगुटीत होता. एकदम हेल्दी. असा आडवा गुटगुटीत होता त्यामुळे असं एकदम हे वाटत होतं. असं भारी वाटत होतं एकदम त्याला बसून त्याच्यावरती. 20 मिनिट्स कशा गेले कळलंच नाही. 20 मिनिट्सची राईड होती. आणि त्यांनी भरपूर छान फोटोज पण काढले, त्यांनी व्हिडिओज पण फोटो काढले. काढले. त्यांनी आमचे व्हिडिओज केले. आतमध्ये जंगलात गेल्यावरती लोक व्हिडिओज करतात. उतरल्यावर परत हत्तीसोबत फोटो काढतात. सगळे फोटोज त्यांनी काढले. खूप भारी वाटलं. हो छान वाटलं. छान म्हणजे असं एक्सपिरियन्स होता. कुठेतरी एक गिल्ट असतोय मनामध्ये की असं नको प्राण्यांवर वगैरे बसायला. तसं काही नाही आहे. म्हणजे ते त्यांचं रेग्युलर रुटीन आहे की कारण ते एवढ्या छोट्या जागेत कुठं फिरायला जाणार. त्यामुळे त्यांना ते खाऊन त्यांचा जो रेग्युलर मॉर्निंग वॉक आहे तो त्यांचा चालू असतो. म्हणजे त्यांना व्यायाम पण पाहिजे. एवढा मोठा प्राणी आहे म्हटल्यावर तो एवढं खातो म्हटल्यावर त्याचा तेवढा वर्कआउट पण होणं. त्यामुळे तेवढं फिरवणं पण होतं. आणि जे सकाळी हत्ती आंघोळीला गेले असतात त्याच्यामध्ये ते काय एलिफंट बाथ पण ॲक्टिव्हिटी घेऊन टाकतात. म्हणजे असं त्यांनी काय वेगळं काय करत नाही आहे. नॉर्मल जी हत्तींची ॲक्टिव्हिटी आहे तीच फक्त आपल्यासोबत करून घेतात. त्यामुळे त्यांच्यावरती आपण काय असं काय वेगळं काय करत नाही. छान वाटतं. तो एक्सपिरियन्स छान होता. आणि आता आम्ही जातो आमच्या हॉटेलवर आणि ब्रेकफास्ट करतो कारण ऑलरेडी टाइम निघून गेला. लेट ऑलवेज लेट. वी आर ऑलवेज लेट. प्रत्येक ठिकाणी आम्ही लेटच आहे. पण तिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. आल्यासारखं सगळं करायला मिळते. त्यातच काहीतरी समाधान आहे. आता आम्ही नाश्ता करू आणि आम्ही निघू LFT साठी आणि आम्ही चेंज करणार आहे. तर आज आम्ही चेंज करणार. बाय बाय.